अखेरीस ब्रिटिशांनी सावरकरांना 13 मार्च 1910 या दिवशी लंडनला व्हिक्टोरिया स्थानकावर अटक केली. लंडनहून त्यांना समुद्रमार्गाने भारतात आणणार होते. सावरकरांना सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल या भीतीने ब्रिटिशांनी अतिशय दक्षता बाळगली होती. बोटीचा मार्गही बदलला होता, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. बोटीत काहीतरी बिघाड झाल्याने मोरिया बोटीने मार्सेलिस बंदराजवळ नांगर टाकला. तो दिवस होता 8 जुलैचा. 8 जुलै 1910 या दिवशी सावरकरांनी मार्सेलिसच्या पोर्टहोलमधून अथांग सागरात उडी घेतली आणि पोहत फ्रान्सचा किनारा गाठला. तेव्हा मादाम कामा यांना 5 मिनिट उशीर झाल्याने सावरकरांना ब्रिटिशांच्या बोटीत परत जावं लागलं. वीर सावरकरांच्या सुटकेचा प्रयत्न जरी अयशस्वी झाला तरी त्यांची ही उडी पूर्णपणे यशस्वी झाली. त्रिखंडात गाजलेल्या सावरकरांच्या उडीमुळे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न वर्ल्ड वाईड डिस्कस झाला. बोटीत पुन्हा आल्यावर सावरकर अधिकाऱ्यावर गरजले, अरे तू कोण मला धरून ठेवणारा? मी तर अनादी आहे, अनंत आहे. अनादि मी अनंत मी अवध्य मी बोला, अनादि मी अनंत मी अवध्य मी बोला. मारी लई जगती असा कवळ जन्मला, कवळ जन्मला. मारी लई जगती असा कवळ जन्मला, कवळ जन्मला. अनादि मी अनंत मी अवध्य मी बोला. करीत जई सर्व
जीवाच्या